नमस्कार. तुम्ही पाहत आहात मुद्दा लाईव्ह, प्रत्येक बातमीचा खरा मुद्दा. लातूर शहरात महापालिकेने जागोजागी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले आहेत. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. मात्र ही स्वच्छतागृह प्रत्यक्षात स्वच्छ आणि वापरण्यायोग्य आहेत का, हा वेगळाच आणि तितकाच गंभीर प्रश्न आहे. परवा समाजमाध्यमांवर राजीव गांधी चौकात स्वच्छतागृह असावे अशी मागणी समोर आली. पण प्रश्न फक्त राजीव गांधी चौकापुरता मर्यादित नाही. शहरातील लहान मोठ्या चौकात स्वच्छतागृहांची गरज आहे. महापालिकेने हा मुद्दा गांभीर्याने घेत शहरभर अधिक स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे लातूरकरांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल. पण आणखी एक वास्तव. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली अनेक स्वच्छतागृह वर्षानुवर्षे बंद अवस्थेत आहेत. जर ती बंदच राहणार असतील तर अशा कामांचा उपयोग काय? मग खरा प्रश्न असा उभा राहतो, या बंद स्वच्छतागृहांची जबाबदारी नेमकी कोणाची? आणि ती पुन्हा सुरू करण्यासाठी कोण पुढाकार घेणार? हा होता आजच्या बातमीचा खरा मुद्दा. शहरात आणखी किती स्वच्छतागृह बंद आहेत? कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन मुद्द्यासह. धन्यवाद.